जळगावात पाळधी बायपासचं काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झालं. मात्र एकाच वर्षात या रस्त्यावर तडे पडले आणि पुलाचा एक खांबही कोसळलाय. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या जळगावमधील तरसोद पाळधी बायपासच्या कामावर प्रश्न विचारले जात आहेत. 1 वर्षापूर्वीच या बायपासचं काम सुरू झालं होतं. त्याच ठिकाणी ठिकठिकाणी रस्त्याला तडे पडलेत आणि एक खांब कोसळून पडलाय. करोडो रुपये खर्च करून एकाच वर्षात बांधकामांचा बोजवारा कसा काय उडतो? वर्षभरातच पुलांचे खांब कसे काय कोसळतात, असा प्रश्न जळगावकरांना पडलाय. आपण आता याच बायपासवर आहोत आणि प्रत्यक्षात ज्या ठिकाणी तडे पडलेले आहेत आणि पिलरचं बांधकाम कोसळलं आहे त्या ठिकाणी आहोत. तुम्हाला पांढऱ्या प्लास्टिकच्या कापडामध्ये झाकलेला जो भाग दिसतो आहे तो या ठिकाणच्या या रेल्वे उड्डाण पुलाचा पिलर आहे आणि त्याचं पूर्णपणे बांधकाम निखळलेलं आहे. तो पिलर उघडा पडलेला आहे आणि त्याला काल या ठिकाणी हा प्रकार समोर आल्यानंतर पांढऱ्या कापडाने झाकलेला आहे. दुसरीकडे आपण बघतोय की तो मलबा जो आहे पिलरचा तो या ठिकाणी पडलेला आहे. खाली माती पडलेली दिसते आहे आणि हे लक्षात येऊ नये म्हणून या ठिकाणी जे आहे हा पिलर जो आहे आता पांढऱ्या कापडाने झाकण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे आपण या ठिकाणी बघतो आहे हा बायपास आहे. हा पूर्णपणे एका बाजूला झुकलेला आहे. मध्यभागी याला या ठिकाणी तडे गेलेले दिसत आहेत. हे बघा आपण दृश्यांमध्ये दाखवू की अशा पद्धतीने हा महामार्गाचे अक्षरशः 2 तुकडे होण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे. पूर्ण एक बाजू जी आहे या ठिकाणी ही तडे पडलेली आहे आणि त्यामुळे हा पूल कधीही कोसळण्याचा धोका लक्षात घेता या ठिकाणची जी आहे हा बायपासवरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी बघा हा जॉईंट असतो ऍक्च्युली, पण मात्र अचानकच्या 2 दिवसांपासून ज्या सुरू असलेल्या पावसाने या निकृष्ट कामाचं पितळ जे आहे ते उघडं पाडलेलं आहे आणि त्याला बघा कशा पद्धतीने या ठिकाणी अंतर पडलेलं आहे, मोठा गॅप पडलेला दिसतो आहे. अशा पद्धतीने हा पूल जो आहे एका बाजूला झुकल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि मोठे तडे या ठिकाणी पडलेले आहे. आता आपण या प्रकार समोर आल्यानंतर पण राष्ट्रीय महामार्ग प्रशासन किती जागरूक आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. काल जे तडे पडलेले होते ते तडे अक्षरशः वाळू टाकून या ठिकाणी जे आहे या महामार्ग विभागातर्फे या ठिकाणी बुजण्यात आलेले. बघा हे तडे जे आहेत ते दिसू नये त्यामुळे या ठिकाणी ज्या अशा पद्धतीने वाळू खडी टाकण्यात आली आणि ते तडे आहे तसे लपवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे. एकंदरीतच वर्षभरापूर्वीच हा पूल जो आहे या ठिकाणी आता बघा तुम्ही हा तडा जसा जसा दिसतो आहे फक्त वरच्यावर या ठिकाणी जी आहे माती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. दरम्यान वाहतुकीसाठी हा बायपास बंद केल्यानंतर जळगाव शहरात वाहनांच्या रांगा लागल्यात. उड्डाण पुलांना तडे पडतातच कसे, याबद्दल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सत्तेतील मंत्री गुलाबराव पाटील यांनीच केली आहे. काल कोणीतरी एक रील टाकल्यामुळे लक्षात आलं की त्या ठिकाणी थोडा भाग खचल्याचं या ठिकाणी प्राथमिक दिसलेलं आहे. आता दिल्लीची टीम तिथे आल्याची मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे. बघूया आता रिपोर्टिंग काय आहे. पण नवीन ब्रिज या पद्धतीने होता तर चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई केली गेली पाहिजे, कारण की तडा पडतोच कसा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.